गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वती साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृतवाणी। गुरुभक्त गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने बिनतक्रार जावे व त्यांनी शिकवलेले शुद्ध व सात्विक आचरण ठेवावे, त्यामुळे गुरूंना आनंद होईल। यांचा उत्तम शिष्य म्हणजे केवळ जप तप करणे नव्हे, तर रोज मी निरनिराळ्या प्रकारची शिकवण दिली जाते त्यापैकी आपण किती आत्मसात करता यावर सर्व अवलंबून आहे। गुरूंनी तुम्हाला पाण्याच्या काठापर्यंत आणून सोडले आहे। कोणी किती पाणी प्यायचे तेथे ज्याचे त्याने ठेवावे। रोज मी तुम्हाला 15-20 मिनिटात इतकं सांगतो, ते आत्मसात करावे व आचरणात आणावे। आपल्या शक्ती व कुवतीप्रमाणे साध्य करावे। याशिवाय उपासनेची गरज आहे। उपासनेशिवाय शरीरशुद्धी नाही। शरीरशुद्धी तपाने होऊ शकेल व अष्टांग योग साधनेनेही होऊ शकेल। कोणाला नित्य ध्यान जमेल, कोणाला वाचन तर कोणाला चिंतन जमेल। आपल्या प्रकृतीला जसे जमेल तसे रोज करावे। तुम्ही संसारी आहात। तुम्ही कोणीही संसाराचा त्याग करायचा नाही। संसारात राहूनच काही वेळ बाजूला काढून अध्यात्म साध्य करायचे आहे। खरा त्याग तुमच्या जीवनात निर्माण होणार नाही। प्रापंचिकाला सद्गुरूंचा लाभ झाला तर ती परम भाग्याची गोष्ट ठरते। सद्गुरू हे जीवनाचे आधार असतात। ते भोग भोगवायला शक्ती देतात। संकटात व नित्याच्या व्यवहारातही मार्गदर्शन करतात। भक्त चुकल्यास त्याला सांभाळून घेतात। हाताला धरून योग्य दिशेने भक्ताला पुढे नेतात। संसार सुखाला सात्विकतेची शक्ती व रुची आणतात। सद्गुरू आपल्याकडून निष्काम वृत्तीने कार्य करायचे ते करून घेतात, पण त्यासाठी तुम्ही गुरुवाक्य प्रमाण माना। गुरूंच्या वाणीतून जे शब्द उमटतात ते मंत्रासारखे जपले पाहिजेत। त्यांचा एकही शब्द खाली पडू नये। गुरूंच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला ईश्वर साक्ष असते, म्हणून त्यांच्या शब्दांना ईश्वरी सामर्थ्य प्राप्त झालेले असते। तसेच गुरूंचा शब्द तंतोतंत पाळला तर तुम्हाला जीवनात कधीही अपयश व दुःख सोसावे लागणार नाही। गुरुमुखातून आलेल्या प्रत्येक शब्द भक्ताच्या संरक्षणासाठी व आनंदासाठीच असतो हे लक्षात ठेवून अखंडपणे त्यांचे ध्यान करा। हे ध्यान सतत कसे घेता येईल हे लक्षात घ्या। त्यांचे सतत मनन चिंतन करा, त्यातून तुम्हाला दिव्य संदेश मिळेल। कोणत्याही परिस्थितीत भक्ती सोडू नका। भक्ती ही जीवन नौकाच आहे। दैव, देवता, धर्म व गुरु यावर तुमची भक्ती असली पाहिजे। तुम्ही या सर्वांचा अभिमान बाळगला पाहिजे। तुम्ही नेहमी भक्त राहा, विभक्त होऊ नका। एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला तात्पुरता विराम दिला। आता गुरूंचे कार्य। सद्गुरू पुढे म्हणाले, गुरु हे ईश्वरा समान असतात। परमार्थासाठी गुरूंचा जन्म झालेला असतो, तरी ते कधीही भगवंताजवळ स्वतःसाठी काहीही मागत नसतात। भगवंताकडे व मोक्षाकडे जाण्याचा मार्ग तेच भक्तांना दाखवितात। शिष्याच्या पात्रतेप्रमाणे त्याला गुरुदर्शन मिळत असते, तसेच त्याच्या मनाच्या ओढीप्रमाणे सद्गुरू काही वेळा शिष्याचे घरी जाऊन सुद्धा त्याच्या बरोबर इतरांचा व वास्तूचाही उद्धार करीत असतात। आपण जर पूर्वीच्या ऋषीमुनींच्या गुरुजनांच्या कार्याचा विचार केला तर त्यांनी त्या काळात रानावनातला उंठात
थोर कार्य केले आहे. रामायण, महाभारतासारखे अनेक ग्रंथही त्यांनी त्या काळात लिहून काढले आहेत. आजही ते पवित्र ग्रंथ म्हणून सर्वसामान्य सर्वसामान्य जनासाठी आणि सर्वांना सर्वमान्य आहे. हे लोक एकदम कोणालाही चरणांजवळ स्थिर करीत नाही. तुम्हाला ध्यास कशाचा आहे, तुमची बुद्धीची क्षमता कशी आहे हे सतत तपासत राहतात आणि नंतर स्वीकारतात. शिष्यांचे वय, ज्ञान, गरजा, विद्या पाहण्याचे कारण नाही, त्याचा निश्चय कसा आहे हे पाहावे लागते आणि शिष्य तयार करावे लागतात. त्यांना सतत शिकवून तयार करावे लागते. ज्याला गुरु सानिध्य लाभत नाही, परंतु प्रगती करण्याची अशी इच्छा आहे, शिवाय गुरु त्यांच्यावर प्रसन्न आहे, अशा भक्तांच्या मनावरील आवरणे काढण्यासाठी व शक्ती जागृत करण्यासाठी गुरु मंत्र देतात. त्यांनी त्याचे निश्चयाने नित्य स्मरण केले पाहिजे. ईश्वर काय आणि सद्गुरू काय दोघेही भक्ताला भेटायला आतुरच झालेले असतात. ते भक्तांचे ज्ञान पाहत नाही, तर भक्ती पाहत असतात. याचे लक्षण असे आहे की तुम्ही जेवढे मागता ते अधिक पटीने देणे, तुमची सर्व चिंता दूर करणे, दर्शन देणे हे गुरूंचे कामच आहे. त्यातून तुम्ही शिष्य असल्याने गुरु शिष्यांमध्ये कसलाही आडपडदा नसतो. गुरु शिष्यावर प्रेम करताना त्यात कधीही उणेपणा ठेवत नसतात, कारण त्यांना त्याच पद्धतीचे शिष्य तयार करायचे असतात. भक्तांनी शिष्यत्व मिळवण्यासाठी स्वतः प्रयत्न करायचे असतात. गुरु मात्र जन्माला येत असतात. भक्तांचा शिष्य झाल्याशिवाय त्यांच्यावर कृपा करता येत नाही. अधिकारी पुरुषांच्या जीवनातील ठराविक कार्य पूर्ण झाले की तसेच त्यांना प्राप्त झालेले ज्ञान सामान्यांच्या पर्यंत पोहोचले की त्यांचे येथील कार्य समाप्त होते. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. तिसरा, गुरुभक्ती. गुरु ही व्यक्ती नाही, हे तत्व आहे, ही परंपरा आहे. त्या परंपरेशी आपण सतत निगडीत असले पाहिजे. आपल्याला स्मरण करता आलं तर अवश्य करावे, स्तुती करता आली तर अवश्य करावी. हा सुद्धा आपला भक्तिभावच आहे. ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येईल त्या पद्धतीने त्यांची सेवा करावी. शिष्यांनी गुरूंजवळ कायम प्रार्थना करावी की माझी बुद्धी अल्प आहे, आपणच योग्य काय ठरवा. आपण जेव्हा अशी प्रार्थना करत कराल तेव्हा ते तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त देतील. गुरुभक्ती हे आपल्या जीवनाचे साध्य आहे. आपल्या भक्तीत कुठेही अंतर पडू नये. गुरुविषयी संशय घेणे हे अतिशय चूक आहे. कारण गुरु मानले असतील तर ही तुमची देवता आहे. ही देवता तुम्हाला निश्चित सहाय्य करेल. तुम्ही ईश्वराची सेवा करा, गुरूंची सेवा करा, त्यातच स्वतःला धन्य समजा. आपल्या ठिकाणी क्वचित नास्तिकपणा असेल तर तो दूर करा. नास्तिकपणा हे जे लक्षण आहे ते केवळ अज्ञानाचे लक्षण आहे. भक्ताची भक्ती शुद्ध असेल तरच त्याच्या मनात कुठेही ईश्वराविषयी संशय राहत नाही. या अवस्थेला अतिपक्व अवस्था म्हणतात. साखरेचे पाणी व साखर पाक यात जो फरक असतो तोच भक्त आणि शिष्य यात फरक असतो. या अवस्थेनंतरच भक्त मोक्षाकडे प्रगती करतो. हे सर्व गुरु सहवासातच घडू शकते. त्यामुळे गुरु हे शिष्याला मोक्ष मिळवून देत नाहीत, परंतु मोक्षाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात असे म्हटले आहे. भक्त जसे जुने होत जातात तसे ते काही वेळेला अधिक चुका करतात. त्यांचा स्वतःवरील संयम काहीसा अनावधानाने कमी होतो. बंदुकीतून चुकून ही गोळी सुटली तर त्यामुळे जर हत्या घडली गेली तर शासन हे होणारच. तसेच तुमच्याकडून चुकूनही सद्गुरूंचा अवमान तुमच्या बोलण्यातून वागण्यातून झाला तर
शासन हे ठरलेले आहे. गुरु सूचना करतात त्या शिष्यांनी आज्ञा म्हणून पाळाव्या. भक्तांची प्रगती होण्यासाठी त्याला नित्य सात्विक भाव येणेच आवश्यक असते. त्यामुळे मनाला चांगले विचार येऊ लागतात. मन स्थिर व निग्रही बनू लागते. भक्तांनी सदैव सावध असणे गरजेचे असते. त्यामुळे भक्तांनी गुरुकृपेची जाण ठेवणे अतिशय महत्वाचे असते. गुरु हे दयाळू अंतःकरणाचे असतात. त्यामुळे ते सर्व भक्तांवर सारखेच प्रेम करीत असतात. भक्तांनी आपली पात्रता वाढवून गुरूंच्या सत्संगाचा लाभ घेतल्यास त्याचा उद्धार होतो, त्यात शंकाच नाही. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.